श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 1 फेब्रुवारी वार रविवार आणि या दिवशी आली आहे माघ पौर्णिमा. माघ पौर्णिमेचे हिंदू धर्मात विशेष स्थान आहे. या दिवशी पवित्र नदीत स्नान करणं खूप पवित्र मानलं जातं. जे लोक पौर्णिमेचे व्रत करतात ते चंद्र उगवल्यानंतर चंद्राला अर्घ्य देतात. यावर्षी माघ पौर्णिमेला खास योग जुळून येत आहेत. या दिवशी रवी पुष्य योग आहे. पौर्णिमेच्या दिवशी योग्य पद्धतीने पूजा आणि व्रत केल्याने घरात सुख समृद्धी टिकून राहते. शास्त्रानुसार जेव्हा पौर्णिमा तिथी प्रदोष काळात येते तेव्हा त्या दिवशी पौर्णिमेचं व्रत केलं जातं. त्यामुळे 1 फेब्रुवारी रोजी माघ पौर्णिमेचं व्रत, स्नान आणि दानपुण्य केलं जाईल. विशेष म्हणजे या दिवशी रविवार आहे आणि पुष्य नक्षत्र असल्यामुळे रवी पुष्य योग नावाचा शुभ संयोग देखील तयार होत आहे. या दिवशी सकाळी 5:30 पासून ते सकाळी 7:09 शुभ मुहूर्त आहे. या काळात स्नानदानासाठी उत्तम आहे. माघ महिन्यातील पौर्णिमेला तेल, ब्लँकेट, वस्त्र, तूप, फळं आणि अन्न यासारख्या वस्तूंचे दान करणं शुभ मानले जाते. या दिवशी पितरांसाठी श्राद्ध कर्म देखील केले जातात. माघ पौर्णिमेला भगवान विष्णूंची पूजा केल्याने जीवनात सुख समृद्धी आणि शांती नांदते. या दिवशी गंगा, यमुना, सरस्वतीच्या संगमामध्ये स्नान केल्याने सर्व पापापासून मुक्ती मिळते. तसेच देवी लक्ष्मी, भगवान विष्णू आणि महादेवांची पूजा केल्याने जीवनात सुख समृद्धी येते. माघ पौर्णिमेला चंद्र संध्याकाळी 5:43 उगवेल. यावेळी आपल्याला आवर्जून चंद्रदेवांची पूजा ही करायची आहे. हिंदू धर्मग्रंथांमध्ये सांगितले आहे की जगाचे पालन करता गंगेच्या पाण्यात राहतात. यामुळे माघ पौर्णिमेच्या दिवशी गंगेत स्नान केल्याने अनंतपटीने पुण्य प्राप्त होतं. तसेच माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान सत्यनारायणाची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. ज्योतिषशास्त्रात या तिथी संबंधित अनेक उपाय सांगितले आहेत आणि जे खूप प्रभावी आहेत. आणि म्हणूनच माघ पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण प्रत्येकाने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी इथे लावा असा एक दिवा. हा दिवा लावल्यामुळे आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही, पण त्यांना सर्व कामामध्ये यश प्राप्त होणार आहे. जर ते अभ्यास करत असेल तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहील. नोकरी व्यवसाय करत असेल तर त्यामध्ये त्यांना भरभरून असं यश प्राप्त होणार. तर हा दिवा आपल्याला कुठे लावायचा आहे, कोणत्या वेळेत लावायचा आहे, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश मिळालं पाहिजे. जर ते अभ्यास करत असेल तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहिला पाहिजे, किंवा ते नोकरी व्यवसाय करत असेल तर त्यामध्ये त्यांना भरभरून यश मिळालं पाहिजे. पण बराचदा काय होतं ना, आपल्या मुलांमध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही. ते मेहनत तर करतात, कष्ट करतात, पण त्यांच्या कष्टाला त्यांच्या नशिबाची साथही मिळत नाही. जर तुमची मुलं वारंवार आजारी पडत असेल, चिडचिड करत असेल, हट्टीपणा करत असेल, त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल, किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना नोकरी प्राप्त होत नसेल, मुलांचा विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असेल, संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील, तर प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा उपाय जो आहे तो करायचा. आता हा उपाय करण्याकरता आपल्याला एक दिवा हा लागणार. आता तुम्ही दिवा जो आहे रोजच्या देवपूजेमध्ये दिवा घेतात तो घेतला तरीही चालणार आहे, मातीची पंती घेतली तरीही चालणार आहे, किंवा अगदी तुम्ही कणकेपासून दिवा तयार केला तरीही चालणार आहे. आता या दिव्यामध्ये आपल्याला रोजच्या देवपूजेमध्ये जे आपण तेल टाकतो ते टाकायचं आहे. त्याचबरोबर त्या दिव्यामध्ये आपल्याला 7 धने सुद्धा टाकायचे आहेत. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर संध्याकाळी जेव्हा चंद्रोदय होईल, चंद्राची चा जो प्रकाश आहे तो सर्वीकडे पसरेल, त्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा. आता आपल्याला एक तामण घ्यायचं आहे आणि तामणामध्ये पाणी हे भरून घ्यायचं आहे आणि त्या तामणामध्ये आपल्याला थोड्याशा फुलांच्या पाकळ्या सुद्धा टाकायच्या आहेत. आता प्लेटमध्ये आपल्याला हा दिवा जो तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे, प्लेटमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे, कुंकवामध्ये पाणी टाकून त्याचा गंध तयार करून घ्यायचं आहे. तसेच त्या प्लेटमध्ये आपल्याला थोड्याशा अक्षतासुद्धा घ्यायचे आहेत. आता हा उपाय जो आहे तो आपल्याला चंद्राच्या प्रकाशामध्ये करायचा. तर एक तर तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये जिकडनं चंद्राचा प्रकाश येत असेल तिथे करायचा आहे, किंवा अगदी तुम्ही घराच्या टेरेसमध्ये किंवा अंगणामध्ये सुद्धा हा उपाय जो आहे तो
करू शकतात. आपल्या मुलांना आपल्याला पाटावर बसवून घ्यायचं आहे. आता मुलांना चंद्राच्या प्रकाशामध्ये बसवल्यानंतर ज्या ताम्हणामध्ये आपण पाणी घेतलं होतं, ज्याच्यामध्ये फुलांच्या पाकळ्या ठेवल्या होत्या, त्या ताम्हणाला सुद्धा आपल्याला त्या चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवायचं आहे. आता आपल्याला आपल्या मुलांचं औक्षण करायचं आहे. तर ज्या प्लेटमध्ये आपण गंध तयार केलेले त्या गंधाने मुलांच्या कपाळावर टिळा लावायचा आहे, त्यावर अक्षता चिकटवायच्यात आणि त्यानंतर जो दिवा आपण तयार करून घेतलेला आहे त्या दिव्याने आपल्या मुलांचं आपल्याला औक्षण करायचं. म्हणजे 7 वेळा आपल्याला हा दिवा जो आहे तो आपल्या मुलांवरनं ओवाळून घ्यायचा आणि त्यानंतर हा दिवा जो आहे तो आपल्याला उचलायचा आहे आणि जे ताम्हणामध्ये आपण पाणी ठेवलं त्या पाण्यामध्ये आपल्याला हा दिवा जो आहे तो सोडायचा आहे. त्यानंतर आपल्याला दोन्ही हात जोडून चंद्रदेवांचं स्मरण करायचं, माता लक्ष्मीचं स्मरण करायचं. आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर होण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची. कारण पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही जागृत अवस्थेत असते, तसेच चंद्रदेवसुद्धा 16 कळांनी परिपूर्ण असतात. आता जर तुम्हाला एक मुलगा असेल तरी तुम्हाला हा एकच दिवा लागणार आहे. तुम्हाला 2 मुलं असतील तरीसुद्धा तुम्हाला या एकाच दिवाने दोन्ही मुलांचं औक्षण हे करायचे. 2 मुलांकरता तुम्हाला वेगवेगळे 2 दिवे तयार करायची अजिबात गरज नाही. पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. जी आई पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय आपल्या मुलांकरता करते, तिच्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व संकट, अडचणी दूर होतात आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती व्हायला लागते. आता जो दिवा आपण ताम्हणामध्ये सोडणार आहे तो दिवा कमीत कमी 5 मिनिटं तरी प्रज्वलित राहील याची आपल्याला आवर्जून काळजी घ्यायची. आता हा दिवा जो आहे तो संपूर्ण रात्रभर आपल्याला घराच्या बाहेरच ठेवायचा आहे. आता दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं, या ताम्हणामध्ये जो दिवा आहे त्या दिव्यामध्ये असणाऱ्या ज्या वाती आहेत तसेच धनी आहेत ते आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायचं. तसेच हे ताम्हणामध्ये जे पाणी आहे ते तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला आपल्याला अर्पण करून घ्यायचं. अशा रीतीने पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय जो आहे तो प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी करायचं आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.